प्रेमाची आणि त्यागाची कहाणी कधी कधी किती क्रूरपणे संपू शकते याचा प्रत्यय बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेतून आलाय। याच परिसरात राहणाऱ्या एका पतीनं आपल्या पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली। या व्यक्तीने पत्नीवर आरोप करताना म्हटले की मी आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, तिला सरकारी नोकरी मिळवून दिली, पण आता ती मला आणि आमच्या चिमुकल्या मुलीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली आहे, असा आरोप करतानाच पत्नीच्या अनैतिक संबंधाचाही त्याने पर्दाफाश केलाय। पंकज कुमार सहा नावाच्या या पतीनं पोलिसाकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्याचे लग्न 10 फेब्रुवारी 2020 रोजी पूजा कुमारीसोबत झाले होते। पंकजने आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिक्षण दिले आणि तिला अग्निशमन दलात नोकरी मिळवून दिली, पण इथेच त्यांच्या आयुष्यात वादळ आलं। बिहटा येथील प्रशिक्षणादरम्यान पूजाची ओळख राहुल नावाच्या एका सहकार्याशी झाली। तो आरा जिल्ह्यातील असून शहर 6 मध्ये तैनात आहे। याच राहुल सोबत पुढे पूजाचं प्रेमसंबंध जुळलं। या सगळ्या प्रकारानंतर हताश झालेल्या पंकजनं अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे।